शैलेश आणि नरेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी जर आपण पाहिलं तर सिद्धार्थ त्याला आमंत्रित केलं जाईल. 2020 20 बॉलची पहिली इनिंग असेल, आपण याची नोंद घ्यायची आहे. मेग 11 विरुद्ध केवॉर्ड अशा दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना रंगताना पाहायला मिळतोय. कामगार चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम गोदरेज क्रीडांगण. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर शैलेश आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय नरेश. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर सिद्धार्थचा पहिलाच बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर सोडून दिलाय. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल. पंचांचा इशारा येतो येस इट्स व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर संघाचं खातं उघडलंय. महत्त्वपूर्ण सामन्यात सेमीफायनलची लढत आहे. जो संघ हा सामना जिंकणार तो संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल होईल. कामगार चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम. नेक्स्ट बॉल. यावेळेला शॉर्ट पिच बॉल. यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी 6 6 6 6 6. फलंदाज म्हणतोय प्रेक्षकांना तुम्ही मलाच पहा कारण मी मारल्या धावा 6. षटकार. आणि या 6 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 7. पुरेपूर फायदा घेतला शैलेशने बॉलचा आणि बॉलला पाठवलं देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. नेक्स्ट बॉल. यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडूला सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहे तोपर्यंत आणखीन एक चौथी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 8 या आकड्यावर. म्हणजे 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 8 धावा धावफलकावरती झाल्यात. पहिल्या षटकातील जर आपण पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. पहिला बॉल जर आपण पाहिलं तर वाईड आला होता आणि यावेळेला आणखीन एक बिग हिट. या बॉलला देखील पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. आता मात्र नरेशच्या पॅट मधून येतोय दन 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 दणदणीत षटकार. आणि या 6 धावांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 14 या आकड्यावर. पहिलं षटक मार्ग असते. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 2 षटकार ठोकले गेले दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. दोन्ही सलामीवीर फलंदाज ओपनर पेअर मैदानाच्या आतमध्ये. एक षटकार ठोकला शैलेशने, एक षटकार ठोकलाय नरेशने आतापर्यंत. नेक्स्ट बॉल. यावेळेला देखील आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा घेऊन बॉल चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. रन मिळेल 1. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 15 या आकड्यावर. सर मॅच बॉल आलेला आहे. 15 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचं जर आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहे 1 षटक क्रमांक 1 मधील. रवींद्र चेंदवरकर स्टेट अंपायरच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहतोय. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर सर सुबोध गडशे आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये सर महेश शेनवणकर असे मॅच ऑफिशियल्सच्या संपूर्ण स्पर्धेची धुरा सांभाळतात. नेक्स्ट बॉल. शेवटचा बॉल आहे पहिल्या षटकातील. आणखीन एक बिग हिट. या बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. हँडसम ह्यूज बिगी 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 सिक्सर बाय नरेश. आणखीन एक षटकार आला. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची एका षटकाच्या अखेरीस 21 धावा. 21. धावा धावफलकावरती झाल्यात. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 21 धावा. अजूनही जर आपण पाहिलं तर उर्वरित 15 चेंडूंचा हा पहिला डाव शिल्लक आहे. नरेशचा जर विचार केला तर 3 बॉलमध्ये तो खेळतोय वैयक्तिक 13 धावांवरती. शैलेश खेळतोय 2 बॉलवरती 7 धावांवर. षटक क्रमांक 2चा खेळ आणि षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय विनोदला आमंत्रित केलं जाईल. 21 धावा धावफलकावरती झाल्या टीम केवॉर्ड. नाणेफेकीचा कौल त्यांनी जिंकला आणि प्रथम जर आपण पाहिलं तर फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. व्यासपीठावरती आपण पाहतोय लालबाग चौकी कनिष्ठ अवेक्षक सौ राजेश शेके मॅडम यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. कामगार चषक 2024 या स्पर्धेमध्ये मॅडम आपलं सहर्ष स्वागत. यावेळेला पुढचा बॉल लेट कट खेळण्याचा प्रयत्न. बॉलला अवघ्या हलक्या हाताने ढकललं. फ्लाइंग स्लिप मधून क्षेत्ररक्षक बॉलवरती जात आहेत तोपर्यंत आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 22 या आकड्यावर. 22.
पुढचा बॉल, आता बॉल हवेमध्ये, यष्टीरक्षक बॉलच्या खाली जात असताना मात्र जर आपण पाहिलं तर फ्लाइंग स्लिप मधून नयन बॉलच्या खाली आले, त्याने झेल पकडला आणि म्हणूनच ही काय फलंदाज नरेश यांची खेळी संपुष्टात. नवीन बॅटर आहे धवल. एक पूर्णांक 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय आणि धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 22. नवीन फलंदाज आहे धवल. बावीस धावा धावफलकावरती. नवीन बॅटर आहे धवल. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल खेळत असताना समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉलर जर आपण पाहिलं तर बॉल पर्यंत पोहोचतायत. तोपर्यंत एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? एकच धाव मिळाली आहे. एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती टीमची 23. 1.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 23 धावा धावफलकावरती झाल्यात, म्हणजे 9 बॉल आतापर्यंत हाताळले गोलंदाजी करत असलेल्या संघाने आणि या 9 बॉलमध्ये 23 धावा खर्च केल्यात. नेक्स्ट बॉल. यावेळेला व्हॉट अ शॉट. दी शॉट ऑफ दी नाईट, शॉट ऑफ दी टुर्नामेंट. बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. अगदी डोळ्याचं पारणं फेडणारा फटका पाहायला मिळाला. पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं सीमारेषाच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार आले. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 29. नेक्स्ट बॉल. यावेळेला पंचांकडे लाऊड अपील. यस, फलंदाज बाद. लेग बिफोर द विकेट. बरोबर प्लम LBW पाहायला मिळाला. आणि म्हणूनच की काय आता मात्र शैलेश यांची खेळी संपुष्टात आली आहे. रन झाले धावफलकावरती 29. आणि आपण जर पाहिलं तर दोन्ही सलामीवीर फलंदाजी करत असताना 13 धावांवरती बाद झालेत. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 29. षटक क्रमांक 3 चा खेळ आणि हे षटक हाताळण्यासाठी आपण जर पाहिलं तर किरण यांना आमंत्रित केले जाईल. षटक क्रमांक 3 चा खेळ. हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गिरीश यांना आमंत्रित केलं जात आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय किरण. किरण दवणे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धवल आणि किरण दोन्ही सलामीवीर फलंदाज जर आपण पाहिलं तर तंबूच्या आश्रयाला जाऊन बसलेत. 29 धावा धावफलकावरती झाले. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आणखीन जर आपण पाहिलं तर 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या डावातील. यावेळेला जर आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग आउट मधून क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहेत. तोपर्यंत आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. मिस फिल्डिंग, फंबल. क्षेत्ररक्षक त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि म्हणूनच की काय बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. सेमीफायनलची मॅच. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होणार तो संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये दाखल होईल. फायनलचा जर विचार केला तर जकेरिया हा संघ फायनलमध्ये दाखल झालाय. या 2 संघांमधून एक संघ असेल जो स्पर्धेच्या फायनलमध्ये दाखल होईल. एफ साऊथ अंतर्गत हा संघ जकेरिया हा संघ फायनलमध्ये दाखल झाला या स्पर्धेच्या. नेक्स्ट बॉल.
यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत बॉलवरती, अलॉंग विथ द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय त्या ठिकाणी, थांबवला आता मात्र फलंदाजाला एकच धाव मिळते. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 32 धावा, 32 ऑन स्कोरबोर्ड. नेक्स्ट बॉल चांगल्या रीतीने हाताळला गोलंदाजाने हा बॉल. आता मात्र फलंदाज बीट झालेत. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा बॉल डॉट आलाय. म्हणजे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 बॉल गोलंदाज गिरीशने हाताळलेत. हे 3 बॉल हाताळत असताना आतापर्यंत त्याने 3 धावा खर्च केल्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक षटक क्रमांक 3 मधील. नेक्स्ट बॉल यावेळेला कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. सोप्पा झेल त्याने पकडला आणि म्हणूनच की काय फलंदाज किरणची खेळी संपुष्टात. एक किरण बाद झाल्यानंतर नवीन किरण मैदानाच्या आतमध्ये झालाय. किरण सोळंकी 32 धावा धावफलकावरती झाल्या. 3 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. किरण सोलंकी मैदानाच्या आतमध्ये एक ताकदवार फलंदाज आहे किरण. नेक्स्ट बॉल यावेळेला क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. ऍक्शन रिप्ले. बॅटची आतली कडा घेऊन यष्ट्यांवरती बॉल जाऊन आदळला आणि म्हणूनच की काय किरण सोलंकीची खेळी संपुष्टात आली आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रक्षेपण घर बसल्या आपण या क्रिकेटचा आनंद घेऊ शकता. युट्यूबद्वारे देखील आमच्या समोर प्रेक्षक जुळले. तुमचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक 3चा खेळ देखील त्या ठिकाणी समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 32. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय. संघासाठी 4थं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय अभि. लेफ्ट हँड बॉलर आहे तो, गोलंदाजीसाठी आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय जाधव. शेवटचे 5 बॉल शिल्लक. या पहिल्या डावातील 32 धावा धावफलकावरती झाल्यात. आतापर्यंत 4 गडी माघारी परतले टीम मेग 11. संघ आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना केवळ संघ चांगली कामगिरी केली 3 षटकांमध्ये. 32 धावा बनवल्या त्या संघाने. 32 लॉस ऑफ 4 विकेट्स. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज आहेत धवल. नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅटर आहेत अक्षय जाधव. पहिला बॉल हाताळत असताना अभि. षटक क्रमांक 4चा खेळ. शेवटचे 5 बॉल शिल्लक. अभिचा पहिलाच बॉल आतमध्ये येणारा बॉल पाहायला मिळाला. स्वतः जर आपण पाहिलं तर बॉलच्या खाली त्याने झेल सोडलाय आणि फलंदाजाला जीवदान मिळालं पहिल्याच बॉलवरती. चांगला बॉल पाहायला मिळाला. गोलंदाज म्हणजे जर आपण पाहिलं तर अभिकडून चूक झाली आणि म्हणूनच की फलंदाजाला जीवदान मिळाले.
अक्षय जाधव आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक. रन झाले धावफलकावरती 33 पुढचा बॉल. काय बॉलला वळण दिले गोलंदाज अभिने. चांगला बॉल पाहायला मिळाला पण धावबाच्या स्वरूपात. आता मात्र फलंदाज बाद झालाय अक्षय जाधव. त्याची खेळी संपुष्टात आले. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर फलंदाज झालाय धवल. त्याला स्ट्राईक वरती यायचं होतं आणि म्हणूनच की काय धाव घेण्याचा त्याचा प्रयत्न राहिला आणि म्हणूनच की काय तो आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. नवीन बॅटर आहे डुजॉन. दोन चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर उर्वरित 3 बॉल शिल्लक आहेत षटक क्रमांक 4 मधील. शेवटचं षटक आपण पाहतोय सेमीफायनलच्या मॅच मधील. कामगार चषक 2024 ही स्पर्धा. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा दांडी 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 गुल. पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल. फलंदाज बाद. पहा ऍक्शन रिप्ले. बरोबर जर आपण पाहिलं तर यष्ट्यांवरती बॉल जाऊन आदळला. रन झाले धावफलकावरती 33. 6 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. नवीन बॅटर आहेत प्रवीण सोलंकी. लास्ट 2 बॉल्स टू गो. प्रवीण सोलंकी हार्ड हिटर फलंदाज आता मात्र मैदानामध्ये आलाय. तेहतीस. 33. लॉस ऑफ 6 विकेट्स. शेवटचे 2 बॉल शिल्लक. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. पहिल्या डावातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. नेक्स्ट बॉल. यावेळेला देखील आपण पाहिलं तर चांगला बॉल पाहायला मिळतोय आणि पंचांनी आपलं बोट आकाशाकडे वळवलंय. फलंदाज आपण जर पाहिलं तर प्रवीण आलेत आणि प्रवीण माघारी देखील परतलेत. फलंदाज बाद. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिल्या डावातील शेवटचा बॉल आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सलीम. अभिसाठी आपण पाहतोय हॅट्रिक बॉल. आणि आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ऑलरेडी एक हॅट्रिक पटकावली आहे ती म्हणजे गोलंदाज सनीने. आता अभिकडे ती सुवर्ण संधी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सलीम फलंदाजीसाठी आलाय. नेक्स्ट बॉल. यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय आणि षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4चा खेळ समाप्त झालाय. म्हणजे 20 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 20 बॉलच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 33 आणि उर्वरित 20 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 34 धावांची गरज असेल टीम मेग 11.
20 बॉलमध्ये 34 धावांची गरज असेल टीम मेग 11. प्रथम फलंदाजी करत असताना केवॉर्ड या संघाने एकूण 33 धावा ठोकल्या. लास्ट 20 बॉल 34 रन्स टू विन. चला 2 फलंदाज त्वरितच आपण मैदानामध्ये पाठवा. सेकंड सेमीफायनलची मॅच आहे. कामगार चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. फायनलचा जर विचार केला तर जकिरिया हा संघ फायनलमध्ये दाखल झाला या स्पर्धेच्या. या 2 संघांमधून आणखीन एक संघ असेल जो संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये दाखल होईल. जकिरिया संघ आपण आपल्या संपूर्ण संघाला घेऊन मैदानामध्ये उपस्थित राहा. 20 बॉलमध्ये 34 धावांची गरज. चला 2 सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये पाठवा. एका बाजूला जर आपण पाहिलं तर मन आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सिद्धार्थ. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम मेग 11 या संघाकडून जाताना पाहायला मिळते. 20 बॉल 34 रन्स टू विन. टीम मेग 11 20 मध्ये 34 करायचे सामना जिंकण्यासाठी. चला लवकर खेळा प्लीज. मान्यवरांचं शुभ आगमन झालेलं आहे आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सोहळा देखील पार पडला जाईल. आपण याची नोंद घ्यायची. 20 बॉल 34 रन्स टू विन. सिद्धांत आणि आपण जर पाहिलं तर मन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर पहिलं षटक हाताळण्यासाठी लेट्स प्ले गेम ऑन. 20 मध्ये 34 करायचे सामना जिंकण्यासाठी. कोण आहे नाव काय? पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि बॉल तर अडवलाय. नॉट आउट. पहिलाच बॉल या ठिकाणी निर्धाव आलाय. 19 मध्ये आता 34 करायचे सामना जिंकण्यासाठी टीम मेग 11. पहिला बॉल निर्धाव हाताळलाय गोलंदाजने. नेक्स्ट बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल आता मात्र पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. या वाईड बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. ऑफस्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा पाहायला मिळाला आणि म्हणूनच पंचांचा इशारा आलाय वाईड सिग्नल. वाईड बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड झाली आहे. केवॉर्ड संघ 12वा खेळाडू आपण त्वरितच समालोचन कक्षामध्ये या. टीम केवॉर्ड एक 12वा खेळाडू अथवा प्रतिनिधी आपण त्वरितच समालोचन कक्षामध्ये या. नेक्स्ट बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट मध्ये. त्याने बॉल अडवलाय आणि तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची दोन्ही आकड्यावर. म्हणजे जिंकण्यासाठी अजून 32 धावांची गरज. 2 धावा धावफलकावरती झालेत. नेक्स्ट बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. हा देखील बॉल फलंदाज बीट झाले. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. म्हणजे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकूण 3 बॉल गोलंदाजाने हाताळले. एकूण 2 धावा खर्च केल्यात. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 34 धावांचा पाठलाग करतोय संघ. नेक्स्ट बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. गॅप मधून क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहे डीप मधून आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर आणखीन 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 4.
शेवटचा बॉल, चांगला फटका गॅप मधून अलॉंग विथ द कार्पेट. बॉल जाईल का सीमारेषेच्या पलीकडे? बॉल त्या ठिकाणी अडलाय आणि तोपर्यंत आणखीन 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येक धाव महत्वाची आहे या सामन्यामध्ये, कारण 34 धावांचा पाठलाग करतोय संघ. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती टीमच्या 7 बिनगडी बाद. शेवटचे 15 बॉल आणि 27 धावांची गरज. लास्ट 15 बॉल 27 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. अक्षय जाधव षटक क्रमांक 2. लास्ट 15 बॉल 27 रन्स टू विन. अक्षय जाधव गोलंदाजीसाठी आलेत. 15 मध्ये आता 27 करायचे सामना जिंकण्यासाठी, कारण पहिल्या षटकामध्ये एकूण 7 धावा खर्च केल्या होत्या फलंदाजी आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना गोलंदाज शैलेशने. षटक क्रमांक 2 आकाश जाधव. 15 मध्ये 27 करायचे आहेत. लास्ट 15 बॉल 27 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. सेकंड सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट कामगार चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिला बॉल फलंदाज बीट झाले, डॉट बॉल आलाय. मॅचचं समीकरण आता बदललंय. लास्टचे 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 मध्ये अजून 27 धावांची गरज. महत्वपूर्ण सामन्यामध्ये गोलंदाजी करतोय आकाश जाधव. संघाला गरज आहे, तो संघासाठी धावून येतोय. पहिला बॉल डॉट आलाय. नेक्स्ट बॉल, यावेळेला आता मोठा फटका. फलंदाज मनच्या बॅट मधून मन जिंकणारा फटका पाहायला मिळाला. बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. षटकार आलाय. संघाला गरज होती, मनच्या बॅट मधून षटकार आला. नेक्स्ट बॉल, आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र फलंदाज बीट झालेत. षटकाराच्या मदतीने धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या झाली धावफलकावरती टीमची 13. 33 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. महत्वपूर्ण सामना आहे. नेक्स्ट बॉल, आकाश जाधव षटक क्रमांक 2 हाताळत असताना पुढचा बॉल बिग हिट. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय, बॉलला जज करतोय, त्याने झेल पकडला. फलंदाज मनची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद. महत्वपूर्ण विकेट आली. मनची विकेट गरजेची होती आणि म्हणूनच की काय आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाने देखील चांगला झेल पकडला. चला नेक्स्ट बॅटर. रन झाले 13. पहिला गडी आता मात्र माघारी परतलाय. टीम के वॉर्ड विरुद्ध जर आपण पाहिलं तर मेग 11 हा संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलाय. सेकंड सेमीफायनलची ही मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅटर नेम प्लीज. बॅटर नेम प्लीज. बॅटर नेम. फलंदाजाचं नाव सांगा. अजय. 13 धावा धाव फलकावरती झालेत. आणखीन जर आपण पाहिलं तर 21 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट बॉल, बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 14. म्हणजे षटक क्रमांक 2 चा खेळ देखील समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन झालेत 14. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित 10 बॉल आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. लास्ट 10 बॉल 20 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. प्रति ओव्हर 10च्या सरासरीने धावा टोकण्याचा प्रयत्न करावा लागेल फलंदाजी करत असलेल्या संघ टीम मेग 11 संघाला, कारण 10 मध्ये 20 करायचे सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे.
म्हणूनच की काय 10 बॉलमध्ये 20 धावा करणं गरजेचं असेल. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. किरण 10 मध्ये 20 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. सिद्धार्थ आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय नवीन बॅटर अजय मैदानाच्या आतमध्ये आहेत. टीम मेग 11 या संघाकडून 10 बॉल 20 धावांची गरज. मनचा जर विचार केला तर तो वैयक्तिक 8 बॉलमध्ये 11 धावांवरती बाद झाला. आकाश जाधवने चांगलं षटक हाताळले. षटक क्रमांक 2 हाताळत असताना एक षटकार जरूर आला, पण महत्वपूर्ण विकेट देखील आपण पाहिलं तर आकाश जाधवने पटकावली त्या षटकामध्ये. चला स्पीडअप घ्या. 10 बॉल 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी टीम मेग 11. पहिलाच बॉल बिगीट करण्याचा प्रयत्न. फलंदाज बीट झालेत, यष्टीरक्षक देखील बीट झालेत. बॉल चाललाय गोशंकी क्षेत्रामध्ये. बाईच्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 9 बॉल आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. लास्ट 9 बॉल 19 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. लो फुल टॉस बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत तोपर्यंत एकच धाव घेतली जाईल. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. किरण दवणे षटक क्रमांक 3 हाताळत असताना नेक्स्ट बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सिद्धार्थचा क्षेत्ररक्षक बॉलवरती धावतायत. एक धाव घेतली आहे आणि एकच धाव मिळते. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. लास्ट 7 बॉल 17 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. किरण दवणे षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. सेकंड सेमीफायनल महत्वाचा सामना. नेक्स्ट बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉलच्या खाली येतोय, जज करतोय बॉलला. झेल पकडलाय का? झेल सुटलाय चौथ्या अटेम्प्टला आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. नेक्स्ट बॉल, आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहेत. एकच धाव मिळते. प्रत्येक धाव महत्वाची आणि ती रोखली देखील जाते. म्हणजे षटक क्रमांक 3 चा खेळ देखील समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती 19. शेवटचे 5 चेंडू आणि आणखीन 15 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. लास्ट 5 बॉल 15 रन्स टू विन. चला स्पीडअप घ्या. 5 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. सिद्धांत आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय अजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम मेग 11 संघाकडून 5 मध्ये 15 करायचे सामना जिंकण्यासाठी. महत्वपूर्ण सामना. सेकंड सेमीफायनलची मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. कामगार चषक 2024 ही स्पर्धा. सलीम षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 5 बॉल मध्ये 15 धावांची गरज. सलीमचा पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. पोहोचतोय का क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत? बॉल चाललाय गोशंकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित 4 बॉल आणि जिंकण्यासाठी आणखीन 14 धावांची गरज.
लास्ट 4 बॉल 14 रन्स टू विन. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज बीट झालेत. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. लास्ट 3 बॉल 14 रन्स टू विन. सलीम षटक क्रमांक 4 हाताळत असताना चांगलं षटक हाताळलं. 2 बॉल आतापर्यंत त्याने हाताळले, अवघी एकच धाव खर्च केली आहे 2 बॉल हाताळत असताना. शेवटचे 3 चेंडू 14 धावांची गरज. सिद्धांचा पुढचा फटका समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मधून येतात बॉलवरती. आकाश यादव बॉलवरती आलेत. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण केली. या 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 22. 2 चेंडू मध्ये 12 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. म्हणजेच 2 बॉलवरती 2 षटका ठोकणं गरजेचं असेल. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे. नेक्स्ट बॉल मोठा फटका खेळायचा होता. फटका त्याचा फसलाय. शेवटचा बॉल आणि 12 धावांची गरज. लास्ट बॉल 12 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. सलीम शेवटचा बॉल. सेमीफायनलची मॅच, सेकंड सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगते. शेवटचा बॉल आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर निर्धाव आलाय. म्हणजे सामना मात्र जिंकला टीम मेग 11 संघाने आणि फायनल मध्ये धडक मारली आहे.